नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड तालुक्यातील धानकी येथून आज एक गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे। उमरखेड तालुक्यातील आयडियल एज्युकेशन सोसायटीद्वारे चालवण्यात येणाऱ्या हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स या शासन मान्यता प्राप्त शाळेविरुद्ध पालकांनी थेट शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली। या तक्रारीत शाळेच्या संस्थाचालकावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत। शासकीय इमारतीचा गैरवापर, पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या इमारतीचा वापर दुसऱ्या खासगी इंग्लिश मीडियम शाळेसाठी बेकायदेशीररित्या केला जात आहे। शासन अनुदानातून उभारलेल्या वर्ग खोल्यांचा वापर खासगी संस्थेसाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पालकांना धमकावणे, दिनांक 1 ऑगस्ट रोजी झालेल्या पालक सभेत फी वाढ, विकास निधी आणि इमारतीच्या वापराबाबत प्रश्न विचारणाऱ्या पालकांनी संस्थाचालकांनी उघडपणे धमकावल्याचा आरोप आहे। शाळेतून नावे काढून टाकू, इथे तुमचे काहीही चालणार नाही अशा शब्दात पालकांना दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, शाळेचा मूळ सुविधा दुसऱ्या संस्थेसाठी वापरल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे। या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घेत पालकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागण्या केल्या आहेत। शाळेच्या इमारतीचा गैरवापर त्वरित थांबवावा, आर्थिक व्यवहाराची चौकशी करून लेखापरीक्षण करावे, पालकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, दोषी आढळल्यास संस्थेची मान्यता रद्द करावी। पालकांनी 15 दिवसात चौकशी अहवालात देण्याची मागणी केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे। आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धाडस मराठी न्यूज, उमरखेड।